जरांगेने पुन्हा उपसलं उपोषणाचा हत्यार. सरकारला आता शेवटची संधी. मागण्यांची अंमलबजावणी करा. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम. भुजबळांना फक्त दंगली घडवायच्यात. माझ्या एकाही माणसाला खर्चटायला नको. गृहमंत्र्यांना सांगून ठेवतो. उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जरांगेंचा इशारा. महामंडळावर शिंदेंचेच नेते. भाजपा आणि अजित पवार गटाकडून अद्याप नियुक्त्या नाहीत. शिरसाट, सिडको, हेमंत पाटील हळद संशोधन केंद्र तर अडसूळ अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी. एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी धनगर समाज आक्रमक. सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतरही धनगर उपोषणकर्ते आंदोलनावर ठाम. अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत. मनसे नेते आणि सरचिटणीसांच्या बैठकीमध्ये भूमिका व्यक्त. माहीम, भांडूप, मागाठाणीपैकी एक जागेवर अमित ठाकरे लढण्याची शक्यता. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये निवडणुकीची शक्यता. निवडणुका 2 टप्प्यात होण्याचा अंदाज. अनौपचारिक चर्चेमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. आता मंत्रिपदाची आशा नाही, पण पुढच्या माहिती सरकारमध्ये मंत्रिपदी वर्णी लागणार. शिंदे गटाच्या भरत गोगावलेंना विश्वास. युगेंद्र पवारांना बारामतीकरांवर लादू नका. दादांच्या कामाची तुलना नवख्या मुलाशी कशी. शरद पवारांना उद्देशून गब्बरचं आणखीन एक पत्र व्हायरल. माझ्या कार्यक्रमात घुसण्याचा प्रयत्न केल्यास तिथेच गाडून टाकेल. संजय गायकवाडांना काँग्रेस कार्यकर्त्यांना थेट इशारा. राहुल गांधींवरील वक्तव्यानंतर गायकवाड पुन्हा वादात. वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी शिंदे गटाच्या संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल. मात्र मी वक्तव्यावर ठाम, माफी मागणार नाही. विरोधकांच्या टीकेनंतरही संजय गायकवाडांची आक्रमक भूमिका. मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते TV9 मराठीच्या बाप्पाची आरती. बळीराजावरील संकट दूर कर. राज्यातील जनता सुखी, समाधानी, आनंदी होऊ दे. शिंदेंची गणरायाकडे प्रार्थना. पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्रामधल्या 3 नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा. कोल्हापूर पुणे, पुणे हुबळी आणि नागपूर सिकंदराबाद मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावली. मोदींची VC द्वारे उपस्थिती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज राजीनामा देणार. राजीनाम्याआधी केजरीवालांच्या घरी आप नेत्यांची बैठक. नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार.